तयार आहे आपलं कलेजी फ्राय। चटकदार, झणझणीत आणि चमचमीत असं कलेजी फ्राय आपलं तयार झालं आहे। चला तर मग बघू कलेजी फ्राय कसं बनवायचं। नमस्कार, SP किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कलेजी फ्राय। त्यासाठी इथे मी कोंबड्याची कलेजी घेतलेली आहे। आलं लसूण पेस्ट, हळद, लाल तिखट, गरम मसाला, धने पावडर, मीठ आणि कोथिंबीर। सुरुवातीला आपण कलेजी स्वच्छ धुवून घेणार आहोत। इथे आपण कलेजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। त्यामध्ये घालून घेणार आहोत आलं लसूण पेस्ट आणि हळद। आलं लसूण पेस्ट आणि हळद आपण व्यवस्थित कलेजीला लावून घेऊया। यामध्ये आपण थोडासा चिकन मसाला घालणार आहोत। मी इथे एव्हरेस्टचा चिकन मसाला घेतलेला आहे। तुम्हाला कोणता उपलब्ध असेल तो घेतला तरी चालेल। इथे मी अर्धा चमचा एव्हरेस्टचा चिकन मसाला घालून घेतला आहे। तो देखील आपण व्यवस्थित कलेजीला लावून घेऊया आणि अर्धा तास मॅरिनेट होण्यासाठी झाकण ठेवून बंद करून ठेवूया। अर्धा तास झालेला आहे। आपली कलेजी छान मॅरिनेट झालेली आहे। आता आपण कलेजी फ्राय करायला सुरुवात करूया। गॅसवर आपण कढईत तेल तापत ठेवलेलं आहे। आता आपण यामध्ये घालून घेणार आहोत लाल तिखट। गॅसचा फ्लेम कमी करायचा आहे। तेल जर जास्त तापलं तर आपले मसाले करपू शकतात। गरम मसाला, धना पावडर, सर्व मसाले आपण तेलावर परतून घेऊया आणि आता यामध्ये आपण घालणार आहोत मॅरिनेट करून घेतलेली कलेजी। आता आपण ते तेलावर छान परतून घेऊया। गॅसचा फ्लेम कमीच ठेवायचा आणि कलेजी तेलावर छान परतून घ्यायची। आपण कलेजी तेलावर परतून घेतलेली आहे। आता आपण झाकण ठेवून कलेजी छान फ्राय करून घेऊया। पाण्याचा वापर करायचा नाही। कलेजीला पाणी सुटतं आणि तेलामध्ये ती छान फ्राय होते। 10 मिनिटं झालेली आहेत। आपण झाकण काढून बघूया आणि एकदा आपण कलेजी परतून घेणार आहोत। इथे मी सगळ्या कलेजी परतून घेतलेल्या आहेत। आता आपण यामध्ये घालूया चवीनुसार मीठ आणि झाकण ठेवून पुन्हा एकदा 10 ते 15 मिनिटं कलेजी फ्राय होण्यासाठी ठेवूया। 10 मिनिटं झालेली आहेत। आपण बघू शकतो आपली कलेजी व्यवस्थित फ्राय झालेली आहे आणि शिजलेली देखील आहे। आता आपण यावर घालून घेणार आहोत कोथिंबीर। तयार आहे आपलं कलेजी फ्राय।